100% ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा सेंद्रिय शेती होत नाही असं अनेक शेतकरी म्हणतात, परंतु हे शक्य आहे. आत्ता मी ज्या शेतामध्ये आहे ते भोर तालुक्यातील सौरभ खुटवड या तरुण शेतकऱ्याचं शेत आहे आणि माझ्या पाठीमागं हा जो कलिंगडाचा ढीग बघताय पूर्णपणे 100% सेंद्रिय पद्धतीने उगवलेले हे कलिंगड आहेत. हे कलिंगड खायला एवढे गोड आहेत की तुम्हाला जवळपास साखर खाल्ल्यासारखं किंवा गोड पदार्थ खाल्ल्यासारखं याची चव आहे. आणि याची विक्री बाजारात कशी केली जाते आणि याचं प्रोडक्शन कसं काढलं हे आपण प्रत्यक्ष सौरभकडूनच जाणून घेऊयात. मागच्या 6 वर्षापासून मी सेंद्रिय शेती करत आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करत असताना माझी संपूर्ण शेती ही गांडूळ खत, जीवामृत आणि दशपर्णी अर्क या 3 गोष्टींवरच मी सेंद्रिय पद्धतीने शेती करतो. 15 जानेवारी रोजी आपण कलिंगडाची लागवड केली होती. 2 महिन्यात प्लॉट तयार झाला. साधारणतः 18 गुंठ्यामध्ये आपण 11 टन कलिंगड काढले. कलिंगडाचा गोडवा एवढा आहे की जे घेणारं कस्टमर आहे ते बऱ्यापैकी रिपीट घेत आहेत. आणि 4 वर्ष झालं आपल्याला पुण्यामधून कस्टमर आहे किंवा जे कोण पहिल्या वर्षी ज्यांनी घेतले ते सलग आता 3-4 वर्ष झालं आपल्याकडून कलिंगड घेत आहेत. आणि जो काय आपला माल निघतोय 10-11 टन माल, हा मला कोणत्याही बाजारपेठेत किंवा कोणत्याही मार्केटमध्ये घेऊन जायची गरज नाही आहे. सगळा माल हा आपला आपण हातविक्रीने आपल्या शेतावरच विकतोय. शेतावर विकला जातो आणि आपल्या गावात मेन रोडला आपण तिथे एक स्टॉल लावलेला आहे, तिथं असं 2 ठिकाणी माल आपला सगळा इथंच विक्री होऊन जातो. बरेच शेतकरी म्हणतात की सेंद्रिय शेती होत नाही किंवा सेंद्रिय शेती 100% सेंद्रिय शेती पॉसिबल नाही. पण तुम्ही माझ्या शेतावर या आणि तुम्ही इथं मी जे काही प्रत्यक्षात ट्रायल करतोय किंवा जे काही मी शेती पिकवतोय तर तुम्ही माझी शेती बघा. कुठंही कोणत्याही कोपऱ्यातली माती घ्या, ती कुठेही चेक करा, तर तुम्हाला कोणताही केमिकल चांगलं सापडणार नाही. बरेच शेतकरी म्हणतात की होणं हे म्हणजे पॉसिबल नाहीच आहे की सेंद्रिय पद्धतीने कलिंगड असन. बरेच शेतकरी म्हणले की होणार नाही, पण तुम्ही पाहू शकता कलिंगडाला कलर बघा किंवा खाऊन जी गोडी आहे तर ती गोडी पाहून बरेच लोक आता मला म्हणतात की नाही शक्य आहे.